मी काय म्हणते, 4 दिवस झाले पण काही बरे वाटेना माझ्या छोट्या मुलाला. ताप झाला कमी, पण तो काही खात पीत नाहीये. सारखा रडरड करतोय. डॉक्टरांनी त्याला एक ट्यूब दिलीये, जिथे दात येतात ना तिथे लावायला. दिवसा छान राहतो, पण रात्री खूप त्रास देतो तो. त्यावर काही उपाय असेल तर नक्की सुचवा मला. त्याला सुळे दात आणि दाढ सोबतच येत आहे. डिकामली पण लावून झाली, पण त्याच्या स्मेलने त्याला वॉमिटिंग होते. असो, कसं झालं मग सगळ्यांचं गौरी पूजन? आज हळदी कुंकू असेल ना सर्वांकडे? आमच्याकडे नसतात गौरी, म्हणजे आमच्या मराठवाड्यात तरी नाहीच जास्त. व्हिडिओ मी 2-3 दिवसांचा मिळून बनवलेला आहे. तर संडेला मार्केटमधून भाजीपाला आणला होता. पावसामुळे पालेभाज्या पाहिजे तशा भेटत नाही. फळभाज्या मात्र छान भेटल्या होत्या बघा. मी श्रावण घेवडा, हिरवी मिरची आणि गवार निवडून घेत आहे. माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करायला अवनीश माझा मोठा मुलगा आहे बघा. दुपारी सर्वजण झोपले आज, पण याला काही झोप येत नाही. सगळी भाजी फळं छान धुवून निवडून फ्रीजमध्ये सेट करून घेतली. म्हणजे कसं, मला पूर्ण आठवडा भाजीला काय करू हा प्रश्न राहत नाही. त्यानंतर मंडेला आम्ही प्रज्ञेशला परत हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. बघा किती शांत आहे तो माझा नटखट गोपाल. मुलांना बरं नसेल तर आपलंही कशातच लक्ष लागत नाही. तिकडनं येताना जवळच डीमार्ट आहे, तर पूजेसाठी लागणाऱ्या थोड्या गोष्टी घ्यायच्या होत्या. बघा तर किती छान छान वस्तू आहेत. ते आरतीचं ताट आणि प्रज्ञेचंही मन रमावं म्हणून त्याच्यासाठी कलरफुल खेळणी घेतली. नवीन खेळणी पाहून तरी खुश होईल तो. आणि आमच्या दादासाठी स्टडी टेबल घेतला. बघा तर, हा आहे बघा त्याचा स्टडी टेबल. लगेच यूज करायलाही घेतला त्याने. संध्याकाळी बाप्पांची आरती केली. आज प्रसादासाठी म्हैसूर पाक डीमार्ट मधून आणला होता. फर्स्ट टाइमच ट्राय केला होता, पण अप्रतिम टेस्ट होती. तर असा होता डे 4 अँड डे 5 विथ गणपती बाप्पा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा. बाय.